नारायण महाराज की। ग्राम देवता आणि माझ्या गुरुजनांचे आशीर्वाद घेऊन आज या ठाणे नदीमध्ये भोकाळी गावी गावविकासाची भजन मंडळ या मंडळाला 50 वर्ष पूर्ण झाली। आता 51 वर्षामध्ये या मंडळाने पदार्पण केले आणि त्यानिमित्तानं आणि प्रतिवर्षाप्रमाणे सत्कार महापूजेचं आयोजन केलेलं आहे आणि त्या निमित्तानं भगवंताचे नामस्मरण व्हावं या उदात्त हेतूनं आमच्या दोन्ही मंडळाला या ठिकाणी डबलबारी आमने सामने डबलबारीचा बंदी सामना आयोजित केलेला आहे। मी स्वतः श्री कृष्णा प्रभाकर संस्थान श्री ईश्वरी महापुरुष त्यासाठी भजन मंडळ मुक्काम पोस्ट मुकवडे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आणि श्री सिद्धिनाथ त्यासाठी भजन मंडळ शांतीनगर ठाणे सगळ्याची साथ करतायत सन्माननीय अनिलजी मसूरकर सगळ्यांची साथ करतायत आमचे दोन्ही गणापती सदानंद जाधव यांचे दोन्ही नातू सन्माननीय ओंकार दळवी लहानपणी साथ करतायत सन्माननीय अजित दळवी अजित साळेकर त्याचप्रमाणे सुरेशसाठी साथ करतायत आमच्या भजन मंडळाचे ज्येष्ठ वैद्य ज्यांनी हे भजन मंडळ प्रस्थापित केलं सन्माननीय किशोरजी दुपरेलवा त्याचप्रमाणे आमच्या श्री ईश्वरी महापुरुष भजन मंडळाचे नवोदित देवा सन्माननीय
संतोष शिंदे मला प्रश्न करतायत. त्याचप्रमाणे दीपकपुरी, संतोष कदम, एकनाथ निवळकर, प्रथमेश चव्हाण आणि इतर माझी सर्व लहान थोर मंडळी आम्हाला या ठिकाणी पुरस्कार करतायत. त्याचप्रमाणे आमच्या डाव्या बाजूला बसलेल्या आमच्या वडील मंडळाचे ज्येष्ठ प्रभा सन्मान्य मेडिकल उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमच्या वडील मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय निलेश रतराम सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी आम्हाला जोडीवर गोळ आहेत ते म्हणजे सन्माननीय प्रफुल्ल गुरव, श्री केळंबिका ज्येष्ठ प्राथमिक भजन मंडळ म्हणजे देऊवाडी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि त्यांना पत्राची साथ करतायत सन्माननीय बाळकृष्ण गुरव आणि त्यांचे सर्व सहकारी यांचंही आमच्या भजन मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत करत आहोत. उपस्थित सर्व लहान तर मंडळी भजनावर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणाची नतमस्तक आहे. माझी ग्रामदेवता, माझी स्थानदेवता त्यांना विनम्रता अभिवादन करून माझे गुरुवर्य यांनाही त्यांच्या चरणाची नतमस्तक होऊन सत्यसंकल्पाचा दाता सत्यनाची नतमस्तक करून जय रामनवमी बाळका श्री माते समानार्या सत्यानी शिवाजी महाराजांना महाराजांना करून सत्यसंकल्पाचा दाता सत्यनारायणाची नतमस्तक करून गणपती गजाननाचा आशीर्वाद घेऊन सर्वांच्या देवाची नतमस्तक करून भयंकरी सेवा करते. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. नामस्मरण का करावं? कारण कसं होतं, पहिलं सध्या कसं होतं की देव, दानव आणि मानव हे वेगवेगळ्या ठिकाणी राहायचे. देव स्वर्गात राहायचे, मानव भूतलावर राहायचे आणि दानव हे पाताळात राहायचे. त्यामुळे कसं तलाव व्हायचे नाही, भांडणं व्हायचं नाही. परंतु नंतर काय आलं, त्रेतायुग आलं. त्या त्रेतायुगात मध्ये काय झालं की देव आणि दानव हे भूतलावर राहायला आले आणि त्यामुळे काय झालं की तलाव वाढायला लागले. म्हणजे कुठल्या राम आणि रावण त्या काळात त्रेतायुगामध्ये आणि त्यानंतर आला हे द्वापारयुग. द्वापारयुगानंतर देव आणि दानव एका कुटुंबात राहायला लागले. उदाहरण द्यायचं झालं तर पांडव आणि कौरव. आणि त्यानंतर आता आला हे कलियुग. त्या कलियुगात तर देव आणि दानव एका माणसाच्या शरीरात वास्तव्य करायला लागलेत आणि त्यामुळे जर आपल्याचा देव आपणच राखायचा आहे आणि जर या देहामध्ये दानव दहन केलं तर काय होईल पहा. चोरी होतील, लबाडी होतील, मारामारी होतील, बलात्कार होतील, कोणत्या होतील, असं खूप काही वाईट होईल. म्हणून या दानवरूपी शरीरावर आपण जर विजय प्राप्त करून घ्यायचा असेल तर या हरिनामाशिवाय पर्याय नाही. म्हणून आपण या ठिकाणी सर्व या ठिकाणी हरिनामासाठी जमलोय. भजनरूपी सेवेला सुरुवात करते. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे.
धाम त्याचे आनंदाचे धाम त्याचे जाऊन वाचे नाम रे रत्नाची खान रे एकाएकी जान रे रत्नाची खान रे एकाएकी जान रे प्राणांचाही प्राण माझा स्वामी तुझा रे प्राणांचाही प्राण माझा स्वामी तुझा रे माझा राम रे बोलची कळीना माझ संग काळ बोलची कळीना माझ संग देवाजीच्या द्वारी रंगला देवाजीच्या द्वारी रंगला देवाजीच्या द्वारी दरबारी आले रंग आलियाव दरबारी आले रंग आलियाव झाले एक रूप नाही एक भाव जाऊना तुकारी आओ तुम्ही संग जाऊना तुकारी आओ तुम्ही संग देवाजीच्या द्वारी तुला वंदितो वक्राळा तुला वंदितो गोपाळा गजानना गणराया वंदितो गोपाळा गजानना गणराया नमो देवराया नमो ज्ञान सिंधु नमो देवराया नमो ज्ञान सिंधु नमो दीननाथा नमो दीनबंधु नमो दीननाथा नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो माय बापा कृपाळा कृपाळा नमो माय na dir dir dum na 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 re na
हरी म्हणा पुंडलिक वरदे गणासिद्ध पंढरपूरवासी राजाधिराज श्री पंढरीनाथ महाराजांचा ही संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींचा सकल संतांसही जगद्गुरु जगन्नाथ नवनाथ चौऱ्यांची सिद्ध श्री जगद्गुरु आनंद मूर्तींचा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा श्री गणपती गजानन महाराजांचा कलियुगी गणताईची फळ देणारा श्री सत्यदेव सत्यनारायण महाराजांचा श्री विश्वकर्मा ब्राह्मणदेव श्री लिंगदेव भवनाथ श्री पालकेश्वर आरेश्वर नागेश्वर कुलकेश्वर महाबळेश्वर नागेश्वर भुलेश्वरासहित या माझ्या जोडीवाल्या वाळकेश्वराचा आई भवानी कृष्णानी अंबा भवानी पावना देवी विठला देवी जानका देवी मीना देवी शंकर भगवान देवी महाकाली योगेश्वरी गांधी अरे सर्ववाल्या जागेवाल्या बाबा तुझा जो राम बालक परश्री माते समान मानया छत्रपती शिवाजी महाराजांना महाराजांना सद्गुरु साईनाथ बाबा सद्गुरु गजानन बाबा स्वामी सदानंद बाबा संत गाडगे बाबा कल्याण हरिमल बाबा संत बाळचंद्र बाबा पुराचे पिंपळून राहुल पिंपळून धुळेचे राहुल महाराज बाबा मानगावचे नेते स्वामी साहेब बाबापते परम पूज्य साटम महाराजांचा पुढे नवनवीन योगी पुढी मारित असता आपण लाता करणाऱ्या क्रमांक पासून 204 करून ग्रहस्थ आश्रमी बनवणाऱ्या आपापल्या मातृपितृ देवतांना संसार करून परमार्थ साधन करणाऱ्या भजन पूजन अखंड नामस्मरणा समया अशा सर्व हरिभक्तांच्या चरणी गुरुदासांचा चंद्रकांतरम पूर्णचंद्र गुरुवर्य कैलासवासी सदानंद जाधव पूर्णचंद्र गुरुवर्य सिंहान गणेश पांचाल धन्यवाद.
स्वराज एंटरप्राइजेसचे सर्व स्वराज एंटरप्राइजेस यांच्याकडून स्वराज शिरसाट यांच्याकडनं 201 रुपये पारितोषिक आले. अंदाजावरती स्वीकार करतो. धन्यवाद. तो मानवीय की खुशबू है ना, मानवीय की खुशबू, बगीचे की खुशबू है भाई, बगीचे की खुशबू मानवीय से होती है और कलाकार की दाद तालियों से होती है. तालियों से कलाकारांना तालियों से घर जाते आणि काही बक्षीस देण्यात येते.
या ठिकाणी